रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून थोरवी थिएटर नागपूर तर्फे तुम्हा सगळ्यांना वर्ल्ड थिएटर डे जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. थोरवी थिएटर सुरू करताना असं वाटलं होतं की नाटक कंपनी का सुरू करायची म्हणजे नोकरी झाल्यानंतर आपलं शिक्षण झाल्यानंतर माणसाने नोकरी करावी, व्यवसाय करावा, तरी पण नाटक कंपनी सुरू करावी, अरे हे काय करायचं. पण जेव्हा थोरवी थिएटरचं पहिलं प्रोजेक्ट आम्ही केलं, 4 दिवस 40 एकांकिका आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून येणारे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे रंगकर्मी आम्हाला भेटले, त्यांच्याशी आम्हाला गप्पा मारता आल्या. आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांना आवर्जून विचारलं की तुमच्या भागातलं नाटक कसं होतं, आमच्या भागात नाटक करून तुम्हाला कसं वाटलं, आणि एक रंगकर्मी म्हणून तुम्हाला काय वाटतं की सिनेमा बघायला जाणारे जे हजारो प्रेक्षक आहेत त्यातले कम्पॅरेटिव्हली नाटकाला येणारे कमी आहेत, तर त्यावर आपण काय करू शकतो. तर नाटक ही कला आउटडेटेड होत चालली आहे का, किंवा आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आउटडेटेड होत चालला आहे का, असं विचारल्यानंतर मला आठवतं कोकणातल्या नाटक करणाऱ्या मुलांपैकी एका माणसाने आम्हाला सांगितलेलं की आमच्याकडे तरी म्हणे ही कला आउटडेटेड होऊ शकत नाही, कारण कोकणात दशावताराची परंपरा आहे. कोकणात आम्ही रंगीत पडदे मागचे बदलतो आणि काहीच प्रॉपर्टी हातात न घेता गावोगावी हिंडतो आणि प्रयोग करतो, आणि रसिक प्रेक्षक येतात, त्याला दाद देतात, टाळ्यांचा कडकडाट होतो, हसतात, लोक रडतात, नाटक झाल्यावर येऊन भेटतात आणि उदरनिर्वाहाला काहीतरी देतात. त्यामुळे आमच्याकडे नाटक आउटडेटेड नाही. पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज आलं होतं, त्या टीममधली एक मुलगी मला खूप नीट लक्षात आहे, जी म्हणाली की तुमच्याकडे नाटक आउटडेटेड झालं आहे किंवा नाटकाला लोक येत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एक रंगकर्मी म्हणून तुम्ही काय करताय, एक कलावंत म्हणून तुम्ही कमी पडताय का समाजातले प्रश्न रंगमंचावर मांडायला, किंवा जी माणसं आली पाहिजेत त्या युवा शक्तीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचे विचार करून ते लिहिले जाणं आणि मग ते सादर करणं, हे कुठेतरी कमी पडत असेल म्हणून कदाचित ते येत नाहीत, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. कारण आमच्याकडे पुण्या मुंबईत असं होत नाही, आमच्याकडे थिएटर्स अवेलेबल नसतात, इतकी प्रचंड गर्दी, इतके प्रयोग लागलेले असतात. एवढंच कशाला, विदर्भात शेगाव नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, प्रसिद्ध आहे ते, संत गजानन महाराजांचं. तिथे सिनेमाचंच एक थिएटर आहे, छोटंसं गाव आहे, त्यामुळे तिथे नाटकाचं थिएटर असणं शक्यच नाही. पण तिथली एक छोटीशी 5-7 लोकांची टीम आली होती. त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही कसं काय थिएटर करताय, तिथे किती दिवस झाले थिएटर करताय, तर ते म्हणाले की वर्ष झालं आम्ही एक छोटासा ड्रामा क्लब सुरू केला आहे आमच्या संत गजानन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, आणि आम्ही तो ड्रामा क्लब चालवतो आहे. आता त्यातली एक मुलगी जिने तो ड्रामा क्लब सुरू केला ती आता सिनियर झाली, आणि आता तिची धुरा पुढचे ज्युनियर सांभाळत आहेत. म्हणजे आता पुढच्या वर्षी, किमान पुढच्या वर्षाची तरी होप आहे की त्या वर्षी तो ड्रामा क्लब चालेल आणि कदाचित पिढ्यानपिढ्या चालेल. त्यामुळे तो अख्खा 40 वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांशी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बोलल्यानंतर लक्षात आलं की बरं झालं आपण नाटक कंपनी सुरू केली. आता आपण खूप नाटकं केली पाहिजेत, आपण तो घंटानाद पुन्हा ऐकला पाहिजे, आपण त्या रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या अनुभवल्या पाहिजे, आपण तो चेहऱ्यावर येणारा जो प्रकाश आहे त्यावेळेस जे मनात होतं, जे समाधान मिळतं ते अनुभवलं पाहिजे. त्याच्याशिवाय मजा नाही. तो एक कलेचा जिवंत अनुभव आहे, तो आपल्याला हवा आहे, आणि म्हणून आम्ही हे थोरवी थिएटर चालू केलं आहे. सो मला खूप या निमित्ताने थोरवी थिएटर का सुरू केलं हे सांगावंसं वाटलं, आणि आता खूप भारी वाटतं आहे, खूप छान काम चाललं आहे. शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटेल की जे आमचं बायो आहे, घंटानाद येता कानी वर्दळ झाली एक ठिकाणी, घंटानाद येता कानी वर्दळ झाली एक ठिकाणी, रंगमंचावरून कहाणी सांगण्या सज्ज कलेचे धनी, सांगण्या सज्ज कलेचे धनी.